आषाढी वारीला सर्वत्र भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला या जयघोषामध्ये अनेक दिंड्या वारकरी पंढरपूरच्या दिशेने आता मार्गस्थ झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये देखील असंच भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण आज संत तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यामध्ये दाखल होते। थोड्याच वेळापूर्वी संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। या मार्गावरती वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव शिगेला गेल्याचं देखील पाहायला मिळालं। संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातून आज पहाटे 6 वाजता पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली। नाना पेठीमधील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये ती 2 दिवस मुक्कामी असणार आहे। विठ्ठल महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा मंदिरामध्ये येते, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात मुक्कामी असते। रविवारी पहाटे दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात। मात्र आता पुण्यनगरीमध्ये भाविकांचा हा महासागर लोटल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यनगरीमध्ये वारकरी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। भगवी पताका, मृदुंगाची थाप आणि टाळ यांच्या जयघोषामध्ये वारकरी विठ्ठलाच्या जयघोषात आता पूर्णपणे न्हाऊन गेलेले आहेत। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देखील ह्या पालखीवरती पुष्पवृष्टी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच भक्तिमय दृश्य, भक्तीचा सागर पुण्यनगरीमध्ये ओसंडून वाहत असल्याचं आपण पाहतोय। पुण्यनगरी येणाऱ्या रविवारपर्यंत अशाच भक्तिमय वातावरणात पूर्णपणे न्हाऊन निघणार आहे।